मूर्तीस या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात येईल. शिवजन्मोत्सव 392 शिवजन्मोत्सव शिवजयंती आपण काही दिवसांअगोदरच या ठिकाणी साजरा देखील केली. संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर, संपूर्ण विश्वभर 392 शिवजयंती साजरी करण्यात आली. पुष्पहार या ठिकाणी अर्पण करण्यात येईल. सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री अनंताजी महाराज पाटील यांच्या शुभासामी शिवरायांच्या प्रतिकृतीस या सुंदर अशा मूर्तीस पुष्पहार अर्पण करणार. दीप प्रज्वलन देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेला देखील सुरुवात करणार आहोत. सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण आमच्या VIP हाऊस मध्ये आसन व्हायचं आहे. सर्व मान्यवर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. येत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती 8 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. स्क्रीनवरती तुम्ही बघता या मूर्तीच्या बाजूला 2 समयी पाहायला मिळतात. या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात येईल. महाराजांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात येते. सुंदर अशी प्रतिमा विराजमान आपले राजे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या या मूर्तीस आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. हरिभक्तपरायण अनंताजी महाराज पाटील यांच्या शिरहस्ते दीप प्रज्वलन आणि त्यानंतर लगेचच आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. महाराजांच्या सुंदर अशा प्रतिकृतीस नियमावली जे रूल्स आहेत ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत आणणार आहोत. या सामन्या अगोदर उद्घाटन सोहळा पार पडतो. सर्वांचा आम्ही या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. HPL सीझन 2 दुसऱ्या पर्वामध्ये हे दूतने प्रीमियर लीगच्या आम्ही या ठिकाणी नक्कीच स्वागत करत आहोत. सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, ग्रामस्थांचं गावदेवी क्रिकेट संघ हे दूतने आयोजित या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुष्पहार या ठिकाणी अर्पण करण्यात येईल. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. होईल या स्पर्धेचा आगाज स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा नगरीमध्ये HPL दूतने प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. पहिला सामना तुमच्या समोर येतोय रुद्रवेद 11 आणि त्यांच्या विरुद्ध जयेंद्र 11 मध्ये जयेंद्र 11चा कॅप्टनने टॉस जिंकला. करतात ते प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि त्यांच्या विरोधात रुद्रवेद 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना. या स्पर्धेचे नियम मी तुमच्यापर्यंत आणतोय. धावांची बरोबरी झाल्यास प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉस या गोष्टींचा विचार करण्यात येईल. खेळाडू कक्षामध्ये फक्त तुमचे 9 खेळाडू असतील. माफ करा 10 प्लेइंग 12 आहे. सो 10 खेळाडू त्या ठिकाणी असतील. अन्यथा कोणत्याही व्यतिरिक्त खेळाडू आढळला अथवा प्रेक्षक तर तुमच्या संघाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. याची नोंद घ्या. जे जे संघ बॅटिंग करतील खेळाडू कक्षामध्ये फक्त तुमचे 10 खेळाडू असतील. श्रीफल या ठिकाणी वाढवण्यात येतो. तो आदरणीय बाळारामजी काळन साहेब यांच्या शुभ हस्ते सुंदर अशी ही प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळते.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष मुगधर भावांच्या सोबतीला वयाच्या 16व्या वर्षी अगदी तरुण वयामध्ये ज्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि मासाहेब जिजाऊंचं स्वप्न ज्यांनी सत्यामध्ये उतरवलं, साकार केलं आणि त्या स्वराज्यामध्ये आपण सध्या जगत आहोत ते आपले शिवछत्रपती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सुंदर अशी प्रतिमा, त्यांना देखील पूजन करणं गरजेचं असतं, आपलं आद्य कर्तव्य आहे. सो नियमावली पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आणतोय. पॅव्हेलियन मध्ये तुमचे फक्त 10 खेळाडू असतील, 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील. अन्यथा कोणत्याही प्रेक्षक खेळाडू आढळला एक्स्ट्रा तर तुमच्या संघाला पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला, बदलवण्यात आला तर नवीन देण्यात येईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. धावांची बरोबरी झाल्यास प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉस या गोष्टींचा विचार करण्यात येईल. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी असेल आणि जो ड्रेस कोड तुम्हाला दिलेला आहे तो ड्रेस कोड तुम्हाला परिधान करावा लागेल. काही इश्यूज असतील त्या अगोदर आपण सामन्या अगोदर आमच्या आयोजकांशी संपर्क साधा आणि ते आपले इश्यूज काही असतील ते सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. या सूचना असतील प्रत्येकी संघाला. आणि टीम रिव्ह्यू नसेल, टीम रिव्ह्यू असेल, 3 कॅमेऱ्यांचा आम्ही ही स्पर्धा कव्हर करतोय. सो प्रत्येकी संघाकडे प्रत्येकी इनिंग मध्ये 1 रिव्ह्यू असेल. सक्सेसफुल राहिला तर रिटर्न, अनसक्सेसफुल फक्त 1 रिव्ह्यू. त्या ठिकाणी तुमचा रिव्ह्यू संपेल. ऑन ग्राउंड अंपायर कधी थर्ड अंपायर कडे रेफर करू शकता. दोन्ही अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्ही बघता रमेश म्हात्रे मेक्या आणि शशांक पाटील हे तुम्हाला पाहायला मिळतात. हर्डल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. वर्तुळ त्या ठिकाणी कॅप्टन आहेत ते सुधीर कान आणि सिनियर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले ते प्रशांत कुंभारकर जे आपल्या संघाला गाईड करत असताना सामन्याला लगेच या ठिकाणी सुरुवात होईल. आमचं मुख्य व्यासपीठ हे सर्व मान्यवर तुम्ही या ठिकाणी बघता. HPL ही दुटणे प्रीमियर लीग सीझन 2 दुसरं पर्व या स्पर्धेचं आम्ही सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. डावाला त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि लगेचच आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावतं वर्णन ऐकण्यासाठी तुमच्या समोर घेऊन येतात धावतं वर्णन ते आजचे ज्येष्ठ समालोचक नितीनजी कान. धन्यवाद. जी बाईक आपण बघू शकाल क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे. आमचे आचार्य वर्ग भोजन कक्षाच्या ठिकाणी कृपया करून आपण ती बाईक मैदानाच्या बाहेर काढायची आहे. फळांचा राजा मँगो आंब्याच्या समोर ती बाईक आहे मैदानाच्या आतमध्ये. कृपया करून ज्या कोणाची आपण कृपया करून ती मैदानाच्या बाहेर काढा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलावा यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी पहिल्या षटकारासाठी आणि पहिल्या विकेटसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलावा यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी 500 असतील तर पहिल्या विकेटसाठी 500. तो विकेट कधीही पडला पहिला असेल त्याला मात्र त्या गोलंदाजाला 500चं पारितोषिक असेल आणि षटकार पहिला येईल या स्पर्धेमधला त्या फलंदाजाला 500चं कॅश प्राइज देण्यात येईल. दुपारी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आमच्या हेदुटणे गावातील नितीनजी रमेश काळन यांच्याकडून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. सो दुपारी कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका. दुपारी लंच व्यवस्था करण्यात आलेली आहे. सो सामन्याला होईल या ठिकाणी सुरुवात. सर्वांसाठी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सर्व मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात आमच्या VIP डाईस मध्ये. 2 संघ जे तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सुसज्ज असे क्रीडांगण काही दिवसांअगोदर या क्रीडांगणाची बांधणी करण्यात आली. सुंदर हे क्रीडांगण बनवण्यात आलं आणि आपण बघू शकाल या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन. 2 दिवसाची ही स्पर्धा तुमच्या समोर असेल. बायसिकल तुम्हाला पाहायला मिळतात. मालिकावीरची ही तुम्हाला बायसिकल पाहायला मिळेल आणि त्यानंतर रेड अँड ब्लॅक कलरच्या 2 बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅनसाठी या तुम्हाला बायसिकल पाहायला मिळतात. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत सज्ज त्या ठिकाणी नितीनजी काळ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. तर बघा ती बाईक मैदानात ती प्लीज रिमूव्ह करायची जरा. एक बाईक बघा मैदानाच्या आतमध्ये. दत्ता भंडारी बघा ती बाईक काढायला सांगायची लवकर प्लीज. एक गावदेवी क्रिकेट संघ हेडूडने आयोजित हेडूडने प्रीमियर लीग स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दुसरं पर्व
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून एक प्रतिम आणि देखणं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट संघ हेडूटने व ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आणि सुसज्ज कैदा क्रीडांगण याच मैदानात श्रद्धांजली चषक स्पर्धा सुद्धा आम्ही कव्हर केली होती 40+ची. त्यानंतर रेग्युलरची 16 संघ सुद्धा या स्पर्धेत खेळले. याच मैदानामध्ये स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण असं नामकरण सुद्धा या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. टॉस नक्कीच इथे आपण पाहिलं तर जयेंद्र 11 या संघाच्या बाजूने लागला. सामना कधी या सामन्यामध्ये कधी चेंडू हरवला फुटला तर चेंडू तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. सामना बरोबरी सुटला सर्वप्रथम विकेट पाहिले ते त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. मात्र महत्त्वाची सूचना काय तर फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसतील आणि त्याच्या विरुद्ध कोणताही खेळाडू प्रेक्षक जर आढळला तर त्या संघाला पॅनल्टी लागेल, हे लक्षात घ्या. नियम कडक आहेत. MTC ओमसाई च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. हेडूटने प्रीमियर लीग HPL आणि ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. सुसज्ज क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. जयेंद्र 11 संघ टॉस विने गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रुद्र वेद 11 या संघाला आपण पाहतोय. शशांक पाटील सर सज्ज झालेत. रमेश म्हात्रे सर. एका इनिंगसाठी एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल रनआउट आणि बिमरसाठी, लक्षात घ्या. मात्र 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे, लक्षात असू द्या. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्या. आमच्या लाडक्या महिला वर्ग सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आज सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था आपण पाहिली तर नितीन रमेश काळ यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळी श्रद्धांजली चषक स्पर्धा आपण पाहिली 40+च्या माध्यमातून त्यावेळी सुद्धा 2 दिवस जेवणाची व्यवस्था आपण पाहिली होती. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक एंड आपण पाहिलं तर धीरज आहेत. 2 सेकंडला करण आणि पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज सुधीर काळ येत आहेत पहिलं षटक घेऊन. गेम ऑन. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आले. थोडीशी खराब फिल्डिंग झाली होती, मात्र फारसं आलेल्या पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हेडूटने प्रीमियर लीग मध्ये ग्रामस्थ मंडळ हेडूटनेचे प्रथम क्रमांक 50,000 रुपये आणि द्वितीय क्रमांक 40,000, एकूण 90,000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर 3 बायसिकल तुम्हाला पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मालिका वीरसाठी सुधीर काळन. 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा सुधीर काळ यांनी बऱ्याच स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि आज मात्र ते हेडूटने प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाहीये. प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र वेद 11. एक हसमुख चेहरा दिसतोय आपल्याला करण, जो स्ट्राईक एंडला आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंग ऑनच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय नाहीये. चेंडू सीमा पार जाईल. HPL मधला पहिला चौकार करणच्या बॅटमधनं. हा चेंडू व्यवस्थित करणच्या बॅट मध्ये आला नाही, मात्र एक सिंगल इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. धाव आपण बघू शकाल 6 धावा. रुद्र वेद 11 आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. खूप चांगली क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळते. ओमसाई लाईव्ह MTC. रोशन फराड आमच्या सोबत आहेत. सागर फराड असतील कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. इथे शफल झाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढतायत. पॉवर प्ले सुरू आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. हेडूटने प्रीमियर लीग मध्ये जे संघ उद्या खेळणार आहेत त्यांनी आज व्हॉलेंटियरच्या भूमिकेत राहायचे, स्वयंसेवकाच्या भूमिकेत राहायचे. कारण उद्या तुम्हाला खेळायचे त्यावेळी आजचे जे संघ खेळतील ते उद्या व्हॉलेंटियर राहतील आणि जे उद्या खेळणार आहेत त्यांनी आज थोडंसं आपण सहकार्य करायचे. धावसंख्या 10 तुम्हाला पाहायला 10 धावा झालेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा दाखल करती लागलेले आहेत. सुरुवात चांगली झाली आहे.
टॉस गमावल्यानंतर रुद्र वेद 11 जो संघ प्रथम बॅटिंग करतोय. सुधीर खान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. स्ट्राईक एंडला धीरज आहेत. हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल. सुरुवात चांगली झाली आहे. एकही विकेट गमावली नाहीये. रुद्र वेद 11 संघाने 10 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. या क्रीडांगणाचा विचार केला आपण तर धावा येतात. HPL हेडुटणे प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहतायत. ऑफिशियल पंच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. SP पॅनलचे रमेश मात्रे सर मॅन फ्रॉम सागाव आणि शशांक पाटील सर मॅन फ्रॉम संदप असे दोन ऑफिशियल पंच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 6 सामने आज तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलीच मॅच रुद्र वेद 11 जयेंद्र वर्सेस जयेंद्र 11. जयेंद्र 11 संघ टॉस विन त्यानंतर त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर रुद्र वेद 11 या संघाला यापुढची लढत असेल ती रणवीर 11 विरुद्ध अक्षता 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचे. 5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. रणवीर 11 संघ आपण पाहिलं तर तकदीरचा काळ नेणं सुद्धा तुम्ही इनॅक्शन मध्ये त्या संघामध्ये पाहू शकाल. म्हणजे पुढच्या मॅच मध्ये कार्यसम्राट व्यक्तिमत्व सातत्याने खूप चांगलं कार्य त्यांचं तुम्ही हेडुटणे गावामध्ये सुद्धा पाहत असता. कोविडशील्ड वॅक्सिनेशन सातत्याने अनेक शिबिर त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. जेवढं त्यांच्या माध्यमातून शक्य होईल ते सातत्याने ते कार्य कामं सातत्याने ते करत असतात. ओळ्या मॅचच्या दिशेने दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज राज भंडारी. 5 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन येतो राज भंडारी. हा चेंडू तुम्ही पाहताय भरपूर उंच गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक छच करतायत मात्र झेल ड्रॉप झालाय आणि करणला इथे जीवदान मिळालंय. बघायचं आता करणचा झेल ड्रॉप झालाय आणि तो किती मागात पडेल आता टीम जयेंद्र 11 या संघाला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. आता झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 12. प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र वेद 11. हा चेंडू तुम्ही पाहताय आता मात्र प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. करणच्या बॅट मध्ये येणारा हा पहिला HPL मधला षटकार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलावा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि कोणताही गोलंदाज पहिला विकेट घेतोय त्या गोलंदाजाला सुद्धा 500 रुपये मिळू शकतात. म्हणजे करणला 500 रुपये ऑलरेडी मिळालेले आहेत. झेल ड्रॉप झाला त्यानंतर षटकार आलाय. धावसंख्या 18. सुरुवात दमदार झाली. टॉस जरी तुम्ही गमावला हरकत नाहीये. बॅटिंग चांगली करायची हे ठरवून मात्र मैदानात रुद्र वेद 11चे बॅट्समन मैदानात दाखल झाले. करण आणि धीरज चांगली बॅटिंग करतायत. राज हा चेंडू तुम्ही पाहताय थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार जाईल. करणच्या बॅटमधनं हा चौकार. धावा धापलगती लागतायत. सुरुवात दमदार झालेली रुद्र वेद 11 संघाची. इथे डान्सिंग धावून विकेट पुढे आले होते मात्र राजने हेच हेरलं आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. राजला माहिती आहे ऑलरेडी आपण पाहिलं तर 22 धावा ऑलरेडी धावपलकावती लागलेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र वेद 11 या संघाच्या आणि त्यांना फाईट करतोय तो जयेंद्र 11. हा चेंडू तुम्ही पाहतायत. फटका सुंदर आहे आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी गुड शॉट. उल्लेख केला की जे संघ उद्याही खेळणारे त्या HPL मध्ये त्यांनी व्हॉलेंटियर्स राहायचे प्लीज. कारण सर्वांसाठी आज जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. नितीन रमेश काळ यांच्या माध्यमातून धावा 28 झाल्यात. करणला थांबवायचं कसा हा प्रश्न आता जरूर पडलाय. तो टॉस जिंकलेल्या जयेंद्र 11 या संघाला. कारण की रुद्र वेद 11 संघाची बॅटिंग आपण पाहिली तर आतापर्यंत 28 धावा धावपलकावती लागल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगली बॅटिंग. अजून एक चांगला फटका मात्र आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत.
एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ. नक्कीच 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात 29 धावा झाल्यात. करण काल आमच्या सोबत आहेत. करण काय सांगशील 2 षटकात 29 आणि आताच आपल्याला माहिती मिळाली की करणने खास HPL साठी भरपूर सराव केला या स्पर्धेत आणि तो बॅटिंग चांगली करतो. तुमच्याकडे जर सराव चांगला असेल ना तर तुम्ही बॅटिंग चांगली करू शकता. काय सांगशील? नक्कीच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि करण नावातच ताकद आहे. राजच्या षटकामध्ये करणनेच राज केलं. 9 चेंडूंचा सामना केला आणि त्याने 24 धावसंख्येचं योगदान आतापर्यंत दिलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 होत्या आणि त्यानंतर हे या षटकामधले 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. टीम मिटिंग लगेचच बघतो आपण कारण आता करणला बाद करणं हे देखील गरजेचं असेल. तर प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण पाहिलं तर ऐवाक यासाठी तकदीर कारण एक कार्यसम्राट माजी सरपंच आणि डोंबिवली शहर संघटक यांच्याकडनं ऐवाक यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रेक्षकांसाठी असेल. पहिल्या षटकात 10 होत्या. एकंदरीत या षटकात 19 धावा आल्या आणि आता तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज प्रशांत कुंभारकर येत आहेत. कमबॅक करावं लागेल प्रशांत कुंभारकरला जयेंद्र 11 संघासाठी कारण की 2 षटकात 29 धावा झालेल्या आहेत. करणला एक जीवदान सुद्धा मिळालेलं आहे आणि करणला थांबवायचं कसं हाही प्रश्न आहे. करणने 9 चेंडूचा खेळ केलाय. 24 धावांवर तो एकंदरीत खेळतोय प्रशांत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक मिडविकेटवरनं खूप वेगाने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये धीरजचा. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकात धावा लागल्या 33. प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र वेद 11 30 धावांची भागीदारी पहिल्याच मॅच मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करतायत सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. नितीन रमेश काळन यांच्या माध्यमातून अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि या मैदानामध्ये सुद्धा या अगोदर स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं हे चित्र. हा चेंडू पंचांना पाहावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिखून करतायत आणि पहिल्याच मॅच पासून ऐवाक कॅशसाठी सुद्धा तकदीरजी काळन साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा ठेवण्यात आलेले. 31 धावा धापलकावधी लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रशांत कुंभारकर खूप चांगले क्रिकेटर आहेत मात्र हातावरती त्यांच्या नियंत्रण नाहीये. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिखून करतायत. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धापलकात धावा लागल्यात त्या 32. गुरुजी स्पर्धा आजही आम्हाला आठवते. विजयदादा पाटील स्मृती चषक पेंढारकरच्या मैदानात स्पर्धा आली होती. सामना होता हेडुटने विरुद्ध वाकलन आणि काय बॅटिंग केली होती प्रशांत कुंभारकरने आणि अक्षरशः वाकलन संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक मध्ये सुद्धा 6 धावांची गरज असताना षटकार सुद्धा प्रशांतने ठोकला होता. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. बॅकअप चांगले त्यामुळे 1च धाव मिळणार आहे. कदाचित करण 2 धावा झाल्याही असत्या मात्र करणने कॉल दिला होता दुसऱ्या धावाचा मात्र धीरजने त्याला थांबवलं. 1च धाव इथे मिळते. 2 वाईट चेंडू जरी झालेत मात्र त्या 2 सिंगल सुद्धा या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. एकंदरीत 4 धावा या षटकात आल्या. 2 षटकात 29 होते. या षटकात फक्त 4 आलेत त्यामुळे धावा 33 झाल्यात. प्रशांतला माहिती आहे 55-60 धावा पर्यंत जर थांबवलं तर आपण या धावा चेस करू शकतो आणि हा आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅटच्या बरोबर मधोमध येतो आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. करण ऑन फायर. षटकार. बारक्या संध्याने करणचा झेल सोडला होता मग तो आता किती महागात पडतोय जयेंद्र 11 टीमला आणि असं म्हटलं जातं कॅचेस बिंदू मॅचेस पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. दबाव आहे प्रशांतवरती. आता ऑफस्टमच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या 40 धावा धापलकावधी लागल्यात. करण चांगली बॅटिंग करतायत. या हेडुटने प्रीमियर लीग साठी करणने भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. हा चेंडू भरपूर उंच गेलाय
आणि लांबी देखील तितकी मिळाली. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे षटकार. करण बॅटिंग तर खूप चांगली करत आहेत, मात्र कुठेतरी असं वाटतंय सराव भरपूर केला आणि त्याचं कारण मागच्या वर्षी एक मॅच त्यांच्यामुळे गमावली होती मला वाटतं गोलंदाजीमध्ये. मात्र बॅटिंग तर खूप चांगली करतायत. गोलंदाजी आता करण सांगतात की ते करत नाहीयेत, नावही करण काळणच आहे. इथे चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. 46 HPL हेडलूटने प्रीमियर लीग करण आपण पाहतो आणि पहिल्याच मॅच मध्ये 46 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. याच्यावर तुम्ही अंदाजा लावू शकता की पुढच्या मॅचेस मध्ये काय अजून चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. पुढची मॅच आपण पाहिली तर अक्षता 11 विरुद्ध रणवीर 11 अशी मॅच असणार आहे पुढची. वेगवान चेंडू होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, कदाचित रनआउटची संधी आणि इथे करण काळ्यांची खेळी समाप्त होईल. 46 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली आहे. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये रुद्र वेद 11 या संघाला. काय सांगशील, कदाचित एक धाव करण झाली असती, मात्र करण खानने प्रयत्नच केला नाहीये, बॅट सुद्धा ग्राउंडिंग केली नाहीये. ॲक्शन रिप्ले आपण जर पाहिलं तर काय सांगशील? रन पूर्ण करण्याचा तो प्रयत्नातच नव्हता, मध्येच थांबला आणि त्याला वाटलं बॅकअप नव्हतं, सो प्रशांत या ठिकाणी चेंडू फेकणार नाही. परंतु भरपूर अगोदर प्रशांत देखील एक मोठा शिकारी होता, कारण त्याने बऱ्याचशा या सर्व गोष्टी सर्वांनाच माहीत आहेत. सो त्याचा नेम चुकणार नाही आणि तिथे बघू शकाल आपण यष्टा उद्ध्वस्त करण्यात आल्या आणि करणने रन केले 37 आणि तो होतोय बा 46 वरती. धक्का पहिला लागलाय. आम्हाला नक्कीच देतात की जो आता फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षी एका धावेने त्याची एका विकेटने सायकल हुकली होती. सो दैलू सांगतायत की काही अगोदरचे दिवस 24 तास एका दिवसाचे, त्यामधले 15 ते 16 तास ते प्रॅक्टिस करायचे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रथमेश भंडारी स्क्रीनवरती तुम्ही बघता, सुंदर असं टेलिकास्ट ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून. आकाशामध्ये गिरटा घेत असताना पक्षी तुम्हाला पाहायला नक्कीच मिळाले. नक्कीच ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. MTC लाईव्ह. सागर फराट, रोशन फराट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो प्रथमेश. हेडुटनेचा अंगद पाटील असं पदवी त्याला मिळाली. याशिवाय बरेचसे खेळाडू आहेत जे चांगल्या चांगल्या खेळाडूला फॉलो करत असतात. चौथं षटक घेऊन येत आहेत सुधीर कान येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटकात 46 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कारण बाद झालेले आहेत. बघायचं आता कमबॅक करेल का इथे जयेंद्र 11 संघ. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये राज होते ते. एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलका धावा लागले त्या 47 धावा, एक गडी बाद. कारण विकेट टॉसला सुद्धा भरपूर महत्व आहे. हेडुटने प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहतात. या मैदानाचं काही दिवसांपूर्वी नामकरण सुद्धा करण्यात आलं. स्वर्गीय रघुनाथ काळण क्रीडांगण हेडुटने. खूप चांगलं सुसज्ज क्रीडांगण आहे. सुधीर कान बघायचं या षटकामध्ये कमबॅक करतील का. धीरज जो सलामी मिळालाय तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. धीरज पाटील क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत सुधीर कान. 40 प्लसच्या बऱ्याचशा स्पर्धा कारण आपण पाहिलं तर सुधीर कान यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली. अडुलीच्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती 40 प्लसच्या माध्यमातून.
इथे मात्र शफल झाले, फटका खूप चांगला सजवलाय आणि पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमा पलीकडे लँड होईल, षटकार. कंप्लीट पहिल्याच मॅच मध्ये करण आपल्याला 53 धावा पाहायला मिळते. चौथं षटक मार्गाचं असताना 5 षटकांची लढत आहे. दमदार सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. इथे सरळ बॅटने करण धावा येत होत्या, मग इथे रिव्हर्स खेळायला गेले आणि सुधीर कान एक मुरलेला खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि धीरजला इथे मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का 53 या धावसंख्येवरती रुद्र वेद इलेव्हन या संघाला. वरती दुसरा धक्का लागलाय. मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाही, ऍक्शन आपण पाहिली तर तशीच आहे. सुमित डेकलेची आठवण झाली आम्हाला. मनोज सेकंडलाच गोलंदाज सुधीर कान. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतात, मात्र क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आलेले आहे. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि बघायचं त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होते. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावाला धावा लागले ते 55 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र वेद 11 आणि त्यांना फाईट करतोय तो जयेंद्र 11, ज्या संघाने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा प्रथम निर्णय घेतलेला आहे. जयेंद्र 11 संघ आपण पाहिलं तर विश्वनाथ शेठ भंडारी यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला अखिलेश दादा काळन यांचा संघ तुम्ही पाहतायत. रुद्र वेद 11 इथे फलंदाज बाद. त्रिफळा चित होतोय. मनोजचाही खेळ समाप्त होईल. खूप चांगला कमबॅक केला या षटकामध्ये गोलंदाज सुधीर कान यांनी. जगदंबा वाकलन बी संघाचे पुरस्कर्ते सुद्धा भरपूर वेळा ते असतात. भरपूर क्रिकेट सुरुवातीला खेळ, त्यामुळे नक्कीच ग्लूजचाही वापर करतायत. बऱ्याचशा खेळाडूंच्या हाताला घाम भरपूर येतो, त्यामुळे ते ग्लोव्हचा वापर करतात. मित्रांनो 55 झाल्यात या षटकात. एकंदरीत 2 विकेट मिळाले सुधीर खान यांना. त्यानंतर धावा त्यांनी खर्च केले ते 9. पहिल्या षटकात त्यांनी 10 केल्या होत्या. 40+ क्रिकेट सातत्याने खेळतात आणि मात्र रेग्युलर क्रिकेट खेळाडूंना सुद्धा ते शांत ठेवतात. तर इथे डिफेन्स क्रिकेट थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं, कारण शेवटचा चेंडू होता. चौथ्या षटकातील 1 षटक अजूनही शिल्लक आहे. एकंदरीत 4 षटकात आपण पाहिलं तर रुद्र वेद 11 संघ प्रथम बॅटिंग करत असताना 56 धावा, 3 गडी त्याने गमावलेत. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढची मॅच रणवीर 11 विरुद्ध अक्षता 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी सज्ज राहायचे. अक्षता 11 आणि रणवीर 11 संपूर्ण टीम आणि पॅकर्सला घेऊन आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचे. दोन्ही टीमने लक्षात घ्या, रणवीर 11 आणि अक्षता 11.
सुधीर काळेने पहिलं षटक टाकलं होतं त्यावेळी 10 धावा दिला. चौथ्या षटकात ते दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करायला आले, पुन्हा 10 धावा दिल्या, म्हणजे 2 विकेट महत्वाच्या त्यांना मिळाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय, 56 धावा झालेल्या आहेत. रुद्र वेद 11 संघाला हेही लक्षात ठेवावं लागेल, अपोजिट संघामध्ये प्रशांत कुंभारकर सारखा सुद्धा खेळाडू आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा कराव्या लागणार आहेत. आणि या मैदानामध्ये तुम्हाला कोणत्याही धावा विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. नचिकेत भंडारी येतात गोलंदाजी करण्यासाठी. चेंडू टॅप केलाय, सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. आता धावांची गती थोडीशी थांबली, कारण ज्यापासून आपण पाहिलं करण काळम बाद झाले ना तेव्हापासून धावांची गती थोडीशी थांबली. 57 धावा जरूर झाल्यात. दोन्ही खेळाडू आपण पाहिलं अंडर 22 साठी खेळत असतात. एका बाजूला नचिकेत आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश. आणि बघायचं आता प्रथमेश कशा प्रकारे बॅटिंग करतायत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. डेड बॉलचा इशारा येतोय. HPL हेडूटने प्रीमियर लीग गावदेवी क्रिकेट संघ हेडूटने आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 2 दिवसीय स्पर्धा आणि सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं ते. प्रथम क्रमांक 50,000 रुपये व चषक, द्वितीय क्रमांक 40,000 व चषक आणि 3 सायकल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, डॉट चेंडूची ती समाप्ती. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नचिकेत चांगली गोलंदाजी करतायत. ऍक्शन आपण पाहिली त्यांची तर इथे विकेट कदाचित मिळू शकते आणि क्षेत्ररक्षक झेल खाली आलेत. नितीन पाटील कोणती चूक करत नाहीये, फलंदाज होईल बाद. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये. रुद्र वेद 11 या संघाला 57 या धावसंख्येवरती. जयदास खान भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत. रणजीपट्टू सुद्धा आहेत. करण खान खूप चांगली माहिती देतात आम्हाला, याच गावचे ते, त्यांना प्रत्येक खेळाडूची अचूक माहिती आहे. फक्त पुन्हा झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झालाय. दोन धावा. नऊ सेकंडला भूषण आहेत. 59 धावा. आणि भूषण ज्यावेळी फिल्डिंगला मैदानात उतरतात एकत्रच पूर्ण फिल्डिंग कव्हर करतात, म्हणजे 10 खेळाडूंची गरज नाहीये. फिल्डिंग तरी कशी आहे त्यांची बघावी लागेल. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, फटका चांगला आहे. बाळा भंडारी यांच्या बॅट मध्ये येतोय हा उपयुक्त चौकार. धापल का लागल्या त्या 63. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. फुल केले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 63 धावा धापल कधी लागले. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. बाळू भंडारी चांगली बॅटिंग करतायत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतात, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे मिळालेत आणि बघायचं आता तिसरी धाव पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक राहुल होते. 3 ने धावसंख्या पुढे सरेल. पहिलं सत्र इथे समाप्त होईल. 66 धावा धापल कधी लागल्या त्या रुद्र वेद 11 या संघाच्या 4 विकेट त्यांनी गमावल्यात आणि 67 धावा जयेंद्र 11 या संघाला करायच्या आहेत. हरिभक्त परायण अनंत महाराज पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. दिगंबर काळन यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते हरिभक्त परायण अनंत महाराज पाटील यांचा सन्मान इथे करायचा आहे. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चला दोन्ही टीम सज्ज राहायचे. रणवीर 11 आणि अक्षता 11 आपल्या संपूर्ण टीम आणि पॅकर्सला घेऊन खास करून उपस्थित राहायचे, लक्षात घ्या. चला प्लीज लवकर या दोन्ही टीम. आपला फोटोही घेतला जाईल. सरप्राईज गिफ्ट सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. चला अक्षता 11 आणि रणवीर 11 सर्व खेळाडू या. महाराजांना विनंती असेल या आपला सन्मान आपण स्वीकारायचे. हरिभक्त परायण अनंत महाराज पाटील यांचा इथे सत्कार केला होतोय.
चला रणवीर 11 सर्व खेळाडू या, एका दोघांनी येऊ नका. संघ मालक सुद्धा यायचे. त्यानंतर सो योगिताताई तकदीर कारण माजी सरपंच यांचे सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले, तर ताईंना विनंती असेल या. योगिताताई तकदीर कारण माजी सरपंच त्यांचे सन्मान आमच्या व्यासपीठावरती केलं जाईल. तर महाराजांना विनंती असेल आपल्या शुभ असे ताईंचा सत्कार करायचा. योगिताताई तकदीर कारण महिला वर्ग सुद्धा कुठेही मागे नाही आहेत. राजकीय क्षेत्र असो, क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहताय. योगिताताई तकदीर खान यांचा सत्कार केला होता, ज्या माजी सरपंच राहिलेले आहेत हेडुटणे गावचे. त्यानंतर आम्ही योगिताताईंना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते माजी उपसरपंच वनिताताई भीमचंद्र काळन आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा सत्कार आपण करायचा आहे. वनिताताई भीमचंद्र काळन माजी उपसरपंच हेडुटणे गावचे, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी योगिताताई तकदीर काळन यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये रुद्र वेद 11 संघाने 4 गडी गमावले, 66 धावा कुठल्या आहेत, 67 धावा चेस करायचे त्या जयेंद्र 11 या संघाला. मात्र प्रशांत कुंभारकर सलामीला येत आहेत, अशक्य असं काही नाहीये. अक्षय 11 संघाचे पुरस्कर्ते सुनील पाटील आपण यायचे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रणवीर 11 इंद्रजित काळन आपण यायचे, ज्यांचा संघ आपण पाहतोय रणवीर 11 नक्कीच आहेत. तर 66 धावा रुद्र वेद 11 या संघाने कुठल्या 67 धावा चेस करायच्या आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल जयेंद्र 11 या एकनेटी जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. याच गावचे एक अप्रतिम समालोचक ज्यांचं सांगणं प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तुम्ही आवाज ऐकला, अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांची त्यांना मागणी असते, ते करण कान यांचा आवाज ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू नितीन दादा. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कौदवी क्रिकेट संघ हेदुटणे आयोजित हेदुटणे प्रीमियर लीग सीझन 2 पर्व दुसरे या स्पर्धेचं, आणि हा सामना तुमच्या समोर रंगतोय तो पहिला जयेंद्र 11च्या विरोधात रुद्र वेद 11 या दोन संघांमध्ये. पहिल्या डावामध्ये रुद्र वेदने बॅटिंग केली, धावा उभारलेल्या त्या 66 धावा, ज्यामध्ये करणने रन केले 37. सर्वोत्कृष्ट इंडिव्हिज्युअल धावसंख्या त्याची राहिली. आणि आपण बघू शकाल तर आता 67 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये आजचा हा स्क्वॉड अर्थातच तुम्हाला पोल पाहायला मिळतो. पहिला सामना रुद्रवेद 11च्या विरोधात जयेंद्र 11, सेकंड अक्षता 11च्या विरोधात रणवीर 11, पुन्हा रुद्रवेद 11च्या विरोधात अक्षता 11, रणवीर 11च्या विरोधात जयेंद्र 11, रुद्रवेद 11च्या विरोधात रणवीर 11 आणि अक्षता 11च्या विरोधात जयेंद्र 11. दोन पोल आहेत, ए आणि बी. टॉस आपण करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या आणि दोन्ही पुरस्कर्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण देखील या. दोन्ही संघांचे पॅकर्स आणि कॅप्टन लवकरात लवकर आपण दोन्ही संघांचे कॅप्टन आणि पुरस्कर्ते. कॅप्टन आणि पुरस्कर्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच या. आणि आज ज्यांनी मला जेवणाची व्यवस्था केलेली आहे ते आदरणीय नितीनजी काळन या पण आमच्या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. नितीन रमेश काळन, रणवीर 11 आणि अक्षता 11 दोन्ही कॅप्टन समोर आहात. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या कृपया करून. आणि दोन्ही संघांचे पॅकर्स का उशीर करताय आपण? पेनाल्टीला सामोरं जावं लागेल.
200 धावा. तर हेडोटीचे माजी सरपंच दिलीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत. चला संघ मालक आपण देखील जायचं प्रेझेंटेशन मध्ये. मानाचा फेटा भरपूर खर्च केला आयोजकांनी. कृपया करून आपण जा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही संघांचे पॅकर्स. 5 ओव्हरची मॅच असेल. अक्षता 11 विरुद्ध रणवीर 11. खूप चांगली संकल्पना हेडोटनी प्रीमियर लीग. याच फिल्डिंग साठी अगोदरच भूषण काळे यांचा नामोल्लेख आम्ही केला होता आणि आता ती फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. चौकार पहिल्या चेंडूवरती. खूप चांगली संकल्पना तुम्हाला पाहायला. पुरस्कर्त्यांचं सुद्धा एक खूप चांगलं स्वागत आणि खऱ्या अर्थानं पुरस्कर्त्यांचं करणं स्वागत होणं खूप गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळतो. बंटी यायचे. बंटी बंटी आपण इथेच थांब. थोडं अप्रतिम स्पर्धा आपण पाहतायत हेडोटने प्रीमियर लीग आणि तेवढंच चांगलं सुसज्ज क्रीडांगण. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण असं नामकरण सुद्धा क्रीडांगणाचं केलंय. हेडोटने भूषण गणपत भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कर्त्यांचाही सन्मान करणार आहोत. खूप चांगली संकल्पना. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहत असतो. त्यांचाही सन्मान आपण पाहतो केला जातो आयोजकांच्या वतीने. हेडोटने प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहतायत. दुसरं पर्व खूप चांगलं आयोजक थाटामाटाने आयोजन केलं जातं दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी दुसरं वर्ष आपण टॉस करूया. दिलीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सामना असेल अक्षता 11 विरुद्ध रणवीर 11. तर टॉस इथे जिंकलाय तो रणवीर 11 या संघाने. ओ टू कॉमेंट बॉक्स. यावेळेला पॅडल स्वीप करता स्क्वेअर लेग मध्ये चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. वेगाने प्रशांत त्या ठिकाणी पोहोचला. 1 रन या ठिकाणी मिळते. धावसंख्या जर आपण बघितली तर ती पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चौकार. एक संतोष भंडारीच्या बॅटमधून आला आणि एक चौकार आला जो प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून. सलामीची जोडी भरपूर महत्वपूर्ण असेल ॲज अ कम्पेअर पहिला डाव जिथे 46 धावसंख्येची आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली होती करण काळन आणि फलंदाज धीरज पाटील मध्ये. लो फुल टॉस मिडॉन आतमध्ये त्याचा फायदा. लॉफ करण्यात आला चेंडूला. लॉंग ऑन सीमा पार आलेला आणखी एक चौकार. षटक संपन्न पहिलं. धावा फुलकावरती 17 नो लॉस. मोर्चा संघामध्ये प्रशांत कुंभारकर सारखा फलंदाज आणि 67 धावा चेस करायचे आहेत अशक्य नाही आहेत. जर प्रशांत कुंभारकर मैदानात थांबले अनेक मॅचेस त्यांनी हेडोटने संघाला सुद्धा ग्रामीण बॉल टेनिस क्रिकेटमध्ये जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्याचे जर तो मैदान थांबतोय या मैदानाचा अभ्यास सुद्धा त्याला जरूर असेल कारण याच मैदानामध्ये तो सराव करत असतो आणि 67 धावा महाग नाही आहेत टीम जयेंद्र 11 या संघासाठी. निश्चित. आणि या पहिल्या षटकानंतर लगेचच टीम मीटिंग बोलावण्यात आली. त्याचं कारण आहे प्रशांत जितका वेळ खेळपट्टीवरती थांबेल तितक्या जास्त धावा येतील
आणि मग धावा रोखण्या ठिकाणी कठीण होऊन जाईल. धावसंख्येचं लक्ष 67 आहे, 67 आहे आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी 17 येतात. पॉवर प्लेमध्ये पॉवर पाहायला मिळाली. प्रशांत 3 चेंडूंचा सामना केला, 9 वरती ते खेळतात. दुसऱ्या बाजूला संतोष भंडारी 7 धावसंख्येचं त्यांनी योगदान दिलेलं आहे ते 3 चेंडूंमध्ये. पहिला सामना उद्घाटनीय. यानंतर अक्षता 11 आणि रणवीर 11 मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. रणवीर 11 टॉस जिंकलेला आहे. त्यांचा डिसिजन कॅप्टनचा पेंडिंग आहे. डिसिजन देखील आपल्याला आपण लवकरात लवकर कळवायचा आहे. पहिला सामना ज्यामध्ये पहिल्या डावामध्ये करण काळने धावा उभारल्या होत्या त्या 37 इंडिव्हिज्युअल आणि त्याच्या खेळीला उत्तर द्यावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 17 धावा धावफलकावरती आणि ते आपण बघू शकाल. तर आता गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर प्रथमेश भंडारी. वारंवार सूचना करतात अंपायर्स, कॅप्टन फक्त एक बना, सर्व नको. आणि सगळे बनले तर त्याच्यामुळे जास्त वेळ जाईल. संतोष भंडारी अनुभवी आहेत आणि आता त्यांच्याकडून अपेक्षा देखील वाढल्यात कारण सुरुवात चांगली करण्यात आली आहे. 7 धावा 3 चेंडूंचा सामना करत असताना ते असेल स्ट्रायकिंग एंडला समोर चेंडूकडून उंबार लेनकडून तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाज प्रथमेश भंडारी ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू आपण बघितला. 1 रन ज्यावरती मिळत्या आणि एका धावेने धावफलक तुम्ही बघू शकाल पुढे जात असताना ते 18 वरती. मॅचवर क्रिकेट खेळत असताना संतोष, कारण एका बाजूने प्रशांत धावा उभारत असतो, त्यांना स्ट्रायकिंग एंडला बोलवणं गरजेचं, आमंत्रित करणं. सो 1 रन फक्त बॅकफुट लावून कट करत असताना 18 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज प्रशांत कुंभारकर. डीप मध्ये आपण बघतोय मिड विकेट, त्यासोबत डीप मध्ये तुम्हाला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पाहायला मिळेल. मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या बाहेर. शफल झालेत लेग ग्लान्स करता सॉफ्ट या ठिकाणी बॅटचा चेहरा क्लोज केला. डीप मध्ये चेंडू झाला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वेगाने उचललाय, फेक करताय, धावा मिळतात त्या 2. ओव्हर थ्रो, बाय टू गेट 4 फ्री. धावा एकंदरीत मिळतील त्या 6. आलेला आज चौकार, क्षेत्ररक्षणामधला हलगर्जीपणा आणि धावा एकंदरीत 6 मिळतील. धावसंख्या झालेली आहे ती 24. बाउन्स त्याने घेतला नाही, स्किड झाला आणि खाली राहिला. त्या कारणास्तव क्षेत्ररक्षकांना बॅकिंगला होते त्यांना अडवणं थोडं कठीण झालं आणि जिथे फक्त 2 धावा मिळाल्या होत्या तिथे आणखीन 4 मिळाल्या. एकंदरीत 6 धावफलक 24 धावा वेगाने येतात. हायवेवरती जेव्हा आपण गाड्या बघतो वेगाने धावत असतात, त्यांना रोखण्यासाठी स्पीड ब्रेकर असतात, गती कमी करण्यासाठी ते विकेट मिळवावे लागतील. इनसाइड आउटचा प्रयत्न, आउटसाइड शॉट थर्डमॅन मध्ये, ज्या ठिकाणी सुमित ढेकले मनोज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. गुड फिल्डिंग. बरेचशी आज टोपण नावं प्रत्येकाची तुम्हाला ऐकायला मिळतील आमच्या माध्यमातून. आपल्याच गावाची स्पर्धा आहे, थोडीशी गंमत, या गोष्टी देखील भरपूर गरजेच्या आहेत. प्रत्येकाने किती मेहनत केली या सामन्या अगोदर. ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते काशीनाशी भंडारी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. स्विच हिटचा प्रयत्न, कॉर्ड बँडचं स्ट्रॉंग अपील करण्यात येते. प्रश्न आता अंपायर्सने विचारले, कशासाठी तुम्ही अपील करताय? चेंडू आणि बॅटचा संपर्क करतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो ऑफ स्टंपचा बाहेर आणि ते बदल इथं चांगलं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. प्रशांतचा आवडता फटका आहे, लाडका फटका आहे आणि नेहमीच त्याच्या माध्यमातून या फटक्याने त्याला धावा देखील दिलेल्या आहेत. आता येत नाहीयेत. 24 वरती थांबलेला धावफलक 2 निर्धाव चेंडूंनंतर. ओ यावेळेला इन स्विंगर, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. टप्पा पडला, आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3 लागोपाठचे चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटने आले प्रथमेश. टप्पा पडला, सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आतमध्ये आला चेंडू आणि आपण बघू शकाल किती वाचला. ऑफस्टॉनच्या जवळून चेंडू गेला पाठीमागे. डॉट बॉल. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि ती प्रॅक्टिस सध्या प्रथमेश आपण बघतो. हवेमध्ये संधी झेलची असेल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक सुंदर झेलने डाव संपला. भूषण हा झेल टिपलाय आणि गडी पहिला बाद होतो. 24 वरती पहिला धक्का जयेंद्र 11ला. इन ॲट नंबर फर्स्ट डाव. विकेटसाठी या अगोदर देखील प्रॅक्टिस होती आणि सामन्यामध्ये ती विकेट मिळवली आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो आणि भूषणने अगोदर मिसफिल्ड केली, परंतु हा महत्वपूर्ण झेल त्याने टिपला. हे सेलिब्रेशन तुम्हाला त्यानंतर पाहायला मिळालं. धक्का 24 वरती पहिला बसलाय. 7 चेंडूंचा सामना करत असताना 15चं योगदान देऊन माघारी परतला
या संघाचा महत्वपूर्ण फलंदाज प्रशांत कुंभारकर. प्रशांतला शांत करण्यात आलं. 24 वरती पहिला धक्का. ॲज अ कम्पेअर 46 ची पार्टनरशिप होती पहिल्या डावामध्ये. 4 एक्स्ट्रा रन देखील आपण नक्कीच बघितला, परंतु कुठेतरी आता ते कमबॅक केलं. 4 एक्स्ट्रा नसत्या तर फक्त 3 धावसंख्येचं षटक असतं. ते प्रथमेश कमबॅक करणारा षटक, इकॉनॉमिकल पहिलं षटक प्रोडक्टिव्ह राहिलं, ज्यामध्ये धावा आपण बघितल्या तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी धावसंख्येचं उत्पादन झालं होतं. अक्षयच्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये उग्या 7 धावा आणि आता येतात ते कॅप्टन रुद्रवेद इलेव्हनचे पंडित काळन. पुराना चावल, जितना पकाव उतना टेस्टी. सो तुम्हाला पाहायला मिळतील ते आता फिल्डिंग करणारा संघ आपण थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ आपण घेता षटकानंतर. 2 षटक संपन्न, धावा 24 उरलेल्या आहेत. त्या अजूनही धावा आपण बघितल्या तर 43 धावा अजूनही उरलेल्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 18. हावेंड कडून पाहायला मिळतील गोलंदाज यावेळेला पंडित काळन. पंचांच्या मीडियम पेसर आहेत, स्वतः आपण बघू शकाल त्यांना. वेळेचं भान राखा. रिअप 25 मिनिटांचा अवधी आहे, नंतर आपल्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये राज आलाय. राजच्या अगेन्स्ट पहिल्या डावामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या आणि राज आता त्याच धावा उभारण्याचा या ठिकाणी प्रयत्न नक्कीच करेल. 18 मध्ये 43 समीकरण. भंडारी, राज भंडारी, दोघंही भंडारी आता तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला काळन बॉलिंग मार्क वरती पंडित काळन. पहिला चेंडू लो फुल टॉस अटेम्प्ट करण्यात आला. गॅप मध्ये सरळ चेंडू चाललाय. काऊ कॉर्नरच्या वरतून सीमा पार, षटकार. भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली थोडी तुम्हाला बाउंड्री शॉट पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी टायमिंग प्रॉपर होतं. लो फुल टॉसला बरोबर बॅटवरती मिडल करत असताना काऊ कॉर्नरच्या वरतून पाठवले ते राज भंडारीने. राऊंड द विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर किती निघाले होते. एक चांगला फटका क्रॉस बॅटेड 6 धावसंख्येकरिता. तर विष्णुदादा मस्कर यांचे ते आगमन होते. दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून पहिली 14 गाव प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहिली आणि त्या स्पर्धेला भरवण्याचा मान कोणाला मिळाला असेल तर विष्णुदादा मस्कर दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय हेडवटने प्रीमियर लीग मध्ये. नक्कीच रायगड समालोचक असोसिएशन यांचे देखील ते सल्लागार आहेत आणि नेहमीच त्यांचं प्रेम आमच्यावरती राहिलंय. मनपूर्वक स्वागत दादा. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 36 गडी या ठिकाणी पहिला बास झाल्यानंतर 2 लागोपाठचे षटकार येत आहेत. राज नक्कीच करेल कारण त्याच्या षटकामध्ये धावा जास्त आल्या होत्या. पहिला डाव जिथे आपण जाऊया, राज भंडारीचं षटक दुसरं होतं ज्यामध्ये 19 आल्या होत्या आणि 2 षटकार आता वसूल इथे या ठिकाणी तो करतोय. रिव्हेंज. पंडित काळन तयार होतात पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. पिंटू पारच्याचा जो तुम्हाला स्टान्स पाहायला मिळतो त्या पद्धतीनं ते पाहायला मिळतात. आक्रमक शैलीने उभे आहेत ऑप्शनच्या बाहेर. पंडित काळन पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील राऊंड द विकेटने ते गोलंदाजी करतात. 2 लागोपाठचे षटकार आले. 36 वरती धावफलक. तिसरा येईल का? 16 मध्ये 31. ओ यावेळा देखील लोअर फुल टॉसला पिक करण्यात आलंय आणि हा पिकअप शॉट लॉंग ऑन सीमा पार वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. 6 धावसंख्येकरता लागोपाठचा तिसरा षटकार. कक्षामधून कोणी बाहेर येऊ नका. खेळाडू कक्षामधून कोणी बाहेर येऊ नका. पॅव्हिलियन मध्ये आपण असं नसतं. 3 षटकार लागोपाठचे आणि धावसंख्येला आकार 42 उरलेला आहे धावा आपण बघितलं तर त्या 15 चेंडूंमध्ये 25. आक्रमण या ठिकाणी आपण बघतो. आक्रमकता पाहायला मिळाली. अग्रेसिव्ह होत असताना ठिकाणी राऊंड विकेट पंडित काळन. पुन्हा एकदा लो फुल टॉस स्विंग करण्यात आला. टर्न करण्यात आला. फाईन लेग, डीप फाईन लेगला चेंडू सीमा पार
नो बॉल वेस्ट आहे कमरेच्या वरती चेंडू सीमारेषा ओलांडतोय षटकार. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. जो या संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज आहे त्यालाच या ठिकाणी ठोकण्यात आलं. अर्थात 17 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशने कमबॅक केलं, परंतु आता अक्षयला कसं आणणार. बॅक ऑफ द हँड होता जो गेला, मात्र कमरेच्या वरती अंपायरचा नो बॉलचा इशारा आला आणि डीप फाईन निघाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा 14 षटकार 3 मध्ये 25 धावा या ठिकाणी आपण बघू शकाल तर खर्च करण्यात आला आणि धावा उरलेल्या आहेत त्या आपण बघितल्या तर आता 18 धावा 15 चेंडूंमध्ये. अक्षय पुन्हा का आला नाही हा प्रश्न नक्कीच पडला, परंतु आता प्रश्न पडून फायदा नाहीये. धावा 3 चेंडूंमध्ये आलेल्या आहेत त्या 25. नक्कीच 4 चेंडूमध्ये 4 षटकार आणि येणारा चेंडू आता कारण फ्रीट सुद्धा आहे. चांगला कमबॅक केलं. राजने चांगली बॅटिंग केली. राजलाही गोलंदाजी करताना भरपूर मार पडला होता. इथे फ्रीटचा चेंडू होता. राजला माहिती आहे फ्रीट आहे. एक धाव इथे पूर्ण झाली कारण फ्रीट वरती देखील हिट मारण्याचा प्रयत्न केला. फुलटॉस होता. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न केला. यस्टर वरती आदळला. विसरले होते फलंदाज त्या ठिकाणी. 1 रन मिळते निश्चितपणे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय राऊंड ओव्हर द विकेट आले होते आणि ऑफ स्ट्राईक उखडली होती आणि इथे आपण बघितलं तर आता 1 रन मिळते. एका धावेने धावफलक सांगे करता शतक 50 धावा धावफलकावरती आणि सामन्यामध्ये उरलेल्या त्या 17 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 14. 17 रिक्वायर्ड रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. 14 चेंडू आणि 17चं समीकरण या सामन्यामध्ये आपण बघू शकाल स्क्रीनवरती. संतोष भंडारी फुलर लेंथ आणि दांडीकुल मधली या ठिकाणी वाकवली जाते. धक्का लागलाय तो दुसरा. 50 वरती बॅटिंग करणार जयेंद्र 11ला. जनार्दनजी भंडारी यांना विनंती असेल या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 50 वरती 2 गडी बाद होतात. या संघाकडे भरपूर ऑप्शन होते. स्वतः करण कालन एक चांगले गोलंदाज आहेत. त्यासोबत विजय काळन जे 40+ एक चांगले गोलंदाज आहेत. धीरज पाटील सारखा एक चांगला फिरकीपटू आहे. त्यासोबत अक्षयने सेकंड स्पेल मध्ये तो का आला नाही हे देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू आपण बघतो. अर्थातच ओव्हर द विकेटने या ठिकाणी गोलंदाज वापी साइड ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये हा चेंडू. 1 धाव पूर्ण करण्यात येते. सेकंडचा कॉल असेल आणि 2 धावा निश्चितपणे पूर्ण होतात. षटकाची सांगता धावफलक जाऊन पोहोचलं ते अर्थातच 52 या आकड्यावरती आणि उरलेल्या 15 धावा 12 चेंडूंमध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालं. 14 गावांमध्ये जी पहिली प्रीमियर लीग स्पर्धा भरवण्यात आली त्या स्पर्धेचे जलक रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आणि जी नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्हाला नारुलीच्या माध्यमातून पाहायला मिळते त्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विश्वनाथ दादा मस्कर यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि मी विनंती करेन ती माझी सरपंच दिलीपजी गणपत पाटील साहेबांना आपल्या शुभेच्छा आपण दादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. प्रत्येकी स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांची उपस्थिती असते आणि रायगड समालोचक असोसिएशनचे आम्ही सदस्य आहोत आणि ते नक्कीच सल्लागार आहेत. नेहमीच प्रत्येकी संमेलनामध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मायशी उबदार शॉल्स आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड अविस्मरणीय आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांचा या ठिकाणी सन्मान होत असताना तुतारी शिशिर वाद्य याचा आवाज देखील आपण ऐकला. दादांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आपण बहुमोलाचा वेळ दिला त्याबद्दल. मध्ये 15चं समीकरण उरलेलं आहे. पाणी पितात आणि आता पाणी कोणाला पाजलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांमध्ये 52 2 गडी बाद ही धावसंख्या आपण बघतोय आणि आता 12 मध्ये 15 उरलेल्या आहेत. सो या ठिकाणी आता कुठेतरी कमबॅक कशा पद्धतीने असेल. एका बाजूला राज सामना केला 5 चेंडूंचा 24 त्याचं योगदान. नचिकेतने एका चेंडूचा सामना केला 2 धावसंख्येचं त्याने योगदान दिलेलं आहे. हा तुम्हाला ग्राफ पाहायला मिळतो. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली ती जयेंद्र 11ने तो तुम्हाला ग्राफ पाहायला मिळतो. ब्लॅक कलरचा पहिल्या षटकामध्ये 17
पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं पहिल्या डावामध्ये 10 होत्या ब्ल्यू कलरचा तुम्हाला ग्राफ पाहायला मिळेल. त्यानंतर 29, त्यानंतर 46, 56 आणि 66 ऑपोनंट. दुसरा तुम्हाला ग्राफ पाहायला मिळतोय तो जयेंद्र 11चा ब्लॅक कलरचा, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 17 म्हणजे वरती, त्यानंतर खाली आले 24 वरती, त्यानंतर पुन्हा वरती 52 वरती आपण बघतोय. म्हणजे अप अँड डाऊन अल्टरनेट धावसंख्या पहिल्या डावाला जर आपण या ठिकाणी कम्पेअर केलं तर आपण बघितली ती स्क्रीनवरती हे आलेख तुम्हाला पाहायला मिळाले. 12 मध्ये अजूनही समीकरण जर तुम्ही बघितलं तर ते आता 15 धावसंख्येचं उरलेलं आहे. 15 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 आणि पुन्हा एकदा आला तो या संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने या ठिकाणी रॉन्डम ऍक्शन तयार होतोय तो अक्षय भंडारी. ओव्हर द विकेट यावेळेला लेफ्ट करण्यात आला. ओपन चेस गोलंदाजी करता त्या ठिकाणी आपण बघतोय. आणि इथे पहिला बॉल लेग स्टंपचा बाहेर वाईड. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळते. धावा कमी आहेत. एक्स्ट्राच्या या ठिकाणी खर्च करण्यात येतात. धावफलक 53 वरती. 12 मध्ये 14चं समीकरण या ठिकाणी उरलेलं आहे. चांगले ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला स्काय ब्लू अँड ब्लॅक, एका बाजूला रेड अँड ब्लॅक. अक्षय वापिस या ठिकाणी मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. बॉटमच्या सहाय्यानं मिड विकेट मध्ये हा चेंडू आपण बघतो. साहिल कव्हर करतात. साहिलचा एक थ्रो आठवला ह्या अगोदरचा, जो मात्र सरळ थर्डमॅनला गेला होता सीमारेषेच्या बाहेर. एक रन या वेळेला मिळते आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे ते 54 वरती. रिक्वायर्ड 100 4.88. आता गरज आहे ती म्हणजेच आपण या सामन्यामध्ये बघितली तर ती 10 चेंडूंमध्ये 13 माफ करा 11 चेंडूंमध्ये 13. पहिला वाईड होता. अक्षय हवेमध्ये खेळले. बॅटचा फेस अगोदरच क्लोज केला त्या कारणास्तव या फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती. मिड विकेट मध्ये सिंगल आणि या सिंगलने धावफलक जर तुम्ही बघितलं तर पुढे जात असताना ते 55 या आकड्यावरती. आमच्या समवेत सतीश पाटील आहेत, त्यांचं समालोचन देखील तुम्ही आज नक्कीच ऐकू शकाल. या अगोदर निश्चितपणे ते नेहमीच आम्हाला साथ द्यायचे आणि आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. आपल्या सुवर्ण अक्षरामधून आपलं स्कोर कार्ड ते सजवतात. अक्षय पुन्हा एकदा 10 मध्ये 12 लेफ्ट करण्यात आला. नेता जर अशी कामगिरी करेल तर पुढचे गोलंदाज काय करतील. पहिल्या षटकामध्ये अक्षयकडून जास्तीत जास्त अपेक्षा होत्या, ज्याच्याकडून आल्या 17 आणि त्यानंतर प्रथमेशने तरी कमबॅक केलं होतं. या डावामधला अपवाद प्रथमेश पाहायला मिळाला, ज्याने अवघ्या 9 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. 7 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. सो त्या गोलंदाजा व्यतिरिक्त कोणताही गोलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकला नाही. फुलटॉस आहे. ड्राईव्ह करतात बॅक टू दी बॉलर. अडवला थोडंसं फंबल. पुन्हा फेकी स्ट्रायकिंग एंडला होती. क्रीज सोडली होती राजने, परंतु पुन्हा एकदा माघारी परत सुदैवाने त्या ठिकाणी बचावले. धाव मिळाली नाही. डॉट बॉल. सो चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 8 चेंडू आणि बनवायचं अजूनही धावा आपण बघितल्या तर त्या 56 झाल्यात. म्हणजे 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 11ची गरज. तयार होत आहेत अक्षय. बॅक टू दी बॉलर. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. येत आहेत ते बाहेर. खेळपट्टीचा 1 रन मिळेल या ठिकाणी. कोलवर टप्प्याचा चेंडू आला आणि ओळख आहे गोलंदाजाची, परंतु हा टप्पा त्याला सापडत नव्हता. अखेर चेंडू पडला पॉपिंग क्रीज मध्ये. 1 धाव मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय खोदून काढण्यात आलं चेंडूला. सिलिम इडॉनला त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलं ते स्वतः गोलंदाजाकडून. 1 धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे. 57 गरज आहे ती 10 धावसंख्येची. चेंडू शिल्लक 8. सामना अजूनही संपलेला नाही. 8 मध्ये 10. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि इथे खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय. उचलला चेंडूला. गुड फिल्डिंग बाय करण कान. कव्हर करू शकला नाही व्यवस्थित. त्या ठिकाणी धीरजला चेंडू सोडण्याची गरज होती. बॉडीच्या साथ अडवण्याचा प्रयत्न केला. आणखी 1 रन देत आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचले पुढे. 59 वरती अजूनही बनवायच्या धावा 8. चेंडू शिल्लक आहे ते 7. कालच्या दिवसामध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या गौरवार्थ जी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते अंजूरमध्ये, त्या स्पर्धेमध्ये गोरसई बीने कालिवली संघाला या धावा उभारू दिल्या नव्हत्या. 8 मध्ये 10. इथे आता 8 मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे ती 7 चेंडूंमध्ये. अक्षय पुन्हा एकदा लेफ्ट करण्यात आला. लेग स्टंपचा बाहेर आणि इट्स विल बी वाईट बॉल.
एक धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 60-60च्या घरामध्ये. एक्स्ट्राचा आपण विचार केला या डावामध्ये भरपूर एक्स्ट्रा रन गेल्यात. मॅच समरीमध्ये आपण नक्कीच बघूयात किती धावा एक्स्ट्रा या आतापर्यंत गेल्या होत्या या डावामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 7 धावसंख्येची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. ओव्हर द विकेट अक्षय भंडारी डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. बाहेर शिकाडा घेऊन स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू त्या ठिकाणी मनीष पाहायला मिळतात. गुड फिल्डिंग, फेकी थोडी बाजूला आली. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक उशिराने नक्कीच आलेले आहेत. धावा मिळालेल्या आहेत त्या 2 धावा. षटकाची होती सांगतात चौथ्या गडीबाज झालेल्या आहेत 2 धावा धावफलकावरती. 62 चेंडू शिल्लक आहे. 6 आणि 6 चेंडूमध्ये गरज आहे ती 5 धावसंख्येची. पहिला डाव जिथे गडीबाज झाले होते ते एकंदरीत 4 आणि ते आतापर्यंत 2. सो विकेटच्या आधारावरती 4 धावा विजयासाठी पुरेशा आहेत. बॅटिंग करणाऱ्या रुद्रवेद माफ करा जयेंद्र 11 संघ या ठिकाणी या धावसंख्येचा पाठलाग करतात. त्यांना या धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग फिल्डिंग कन्फ्यूज आहेत थोडे. चर्चा नक्कीच करतात. 6 मध्ये गरज आहे अजूनही 5 धावसंख्येची आणि या निर्णायक षटकामध्ये पहिल्या डावामध्ये त्याच्या बॅटमधून रन आल्या. तो करंट तुम्हाला पाहायला मिळेल. आता या रन रोखण्यासाठी चेंडू देखील त्याने हातामध्ये घेतला. 6 मध्ये त्याला 5 रोखायचे आहेत. 4 बनवल्या तरी विजय संपादन करू शकतोय तो. जयेंद्र 11 26 वरती नॉट आउट खेळतात ते राज भंडारी. दुसऱ्या बाजूने नचिकेत 7 वरती नॉट आउट खेळतात. तर वेळेचं बाण राखा, थोडं फास्ट खेळायचं दोन्ही संघ. राज भंडारी स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॉलिंग मार्क मध्ये आपण बघू शकाल भरपूर मोठा रनवे तुम्हाला पाहायला मिळेल तो गोलंदाज करंटचा. 6 मध्ये 5. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चाललाय तो मिडॉन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून प्रथमेश सेकंडचा कॉल आहे. उशिराने आलेत प्रथमेश. फेकी होती स्ट्रायकिंग एंडला आणि ते आपण बघू शकाल 2 धावा मिळतात. वेगाने येणं गरजेचं होतं प्रथमेशला डीप कडून. डीप मधून ते मिडॉनला आले, थोडे उशिराने आले. फेकी देखील चुकीच्या एंडला स्ट्रायकिंग एंडला केली. धावा मिळाल्या त्या 2 आणि धाव फलक आपण बघितलं तर जाऊन पोहोचलेला आहे ते पुढे 64 वरती. गरज आहे 3 धावसंख्येची 5 चेंडूंमध्ये. अक्षता 11 आणि आता रुद्रवेद माफ करा रणवीर 11 या ठिकाणी तुम्हाला वॉर्मअप करत असताना दोन्ही संघ पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असतील. 3 ची गरज आहे. ओ खाली राहिल्या वेळेला आपण बघतोय टप्पा पडलाय. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडीच्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते त्या पद्धतीचा चेंडू. शफल झाले, क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न, पूल करायचं होतं, खाली राहिला चेंडू आणि इथे या चेंडूने मिस केलं ते फलंदाजाला. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 4 मध्ये बनवायचं अजूनही धावा आहेत त्या 3. 2 धावा जरी काढल्या तरी विजय संपादन करू शकतोय संघ, परंतु मिनिमम तुम्हाला 2 धावा त्या ठिकाणून काढाव्याच लागतील. लिगली 3 ची गरज आहे 4 चेंडूंमध्ये. हाफ ट्रॅकर हवेमध्ये बॅकवर्ड पॉइंटला वळण घेतोय चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. उचलल्या चेंडूला फेक करतील. धावा मिळतात त्या 2 या ठिकाणी आपण बघतोय आणि अर्थातच आता स्कोर इज लेवल. विकेटच्या आधारावरती या सामन्यामध्ये आपण बघू शकाल पारडं वजनदार आहे ते बॅटिंग करणाऱ्या जयेंद्र 11 या संघाचं. 3 मध्ये 1. स्कोर इज लेवल. गोलंदाज तयार. फुलटॉस आहे. ड्राईव्ह करण्यात आला एक्स्ट्रा कोर मध्ये. डायरेक्ट हिटची संधी ती हुकली आणि धाव होते ती पूर्ण. संघर्ष संपला. हार्दिक अभिनंदन. एदुटणे प्रीमियर लीगचा हा पहिला सामना उद्घाटने आणि या सामन्यामध्ये विजयी झालेले आहेत ते जयेंद्र 11 या संघाचे पुरस्कर्ते विश्वनाथजी भंडारी यांच्या संघाने पहिला सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन. सामना संपला. दोन्ही संघ आपण शेक हँड करा, हस्तांतरण करायचं आणि त्यानंतर आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. सो सामनावीरचा पुरस्कार देखील आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय. या संघाचे पुरस्कर्ते विश्वनाथजी भंडारी यांच्याकडून राज भंडारीसाठी 500चं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे आणि 12 चेंडूंमध्ये 31 धावसंख्येचं बारदार योगदान देणारा
राज ठरला या सामन्याचा सामनावीर. या पण लगेचच पहिला षटकार करण काळ 500 साठी आपण देखील आणि पहिली विकेट. गोलंदाज सुधीर काळ आपण देखील या. आपल्यासाठी देखील 500 कॅश प्राइज. राज भंडारी सामनावीर. मॅच समरी तुम्ही बघता. बॅटिंग कार्ड तुमच्या समोर आहे. प्रशांत कुंभारकर 15 योगदान दिलं 8 चेंडूंमध्ये आणि सर्वोत्कृष्ट धावसंख्या नाबाद राहिला. 12 चेंडूंमध्ये 31 योगदान देणारा राज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आदरणीय गणपतजी भंडारे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीरचा पुरस्कार आणि जे कॅश प्राइज आहे ते या ठिकाणी देणार आहोत.